नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आम्ही आमच्या शेतामध्ये मकाला फवारणी करण्यासाठी कीटकनाशक आणलेलं आहे. कोरोंडा फ्युजन आणि ते धुवून जाऊ नये म्हणून त्या ठिकाणी हा स्टिकर आम्ही यामध्ये वापरलेला आहे. मका लहान होती त्यावेळेस एक कीटकनाशकाची फवारणी केलेली होती, परंतु आता मका वाढलेली आहे आणि मका वाढल्यामुळे पंपाने फवारणी करणे अशक्य आहे. त्यामुळे आता आम्ही ही दुसरी कीटकनाशकची मकाला फवारणी ही ड्रोनच्या सहाय्याने करणार आहे. तर आपण आता या व्हिडिओमध्ये पाहू शकता की मका उंच वाढल्यानंतर जर आपण पंपाच्या सहाय्याने फवारणी केली तर तो फवारा आपल्या तोंडावरती येऊ शकतो आणि त्याचे विपरीत परिणाम आपल्या शरीरावरती होऊ शकतात. म्हणून आपण मका मोठे असल्यानंतर ड्रोनने फवारणी करणे हे अत्यंत उपयुक्त असते. ड्रोन या ठिकाणी आलेला आहे. कोरोंडा फ्युजन आणि स्टिकर ह्याचं मिश्रण या ठिकाणी तयार केलेलं आहे आणि ते मिश्रण तयार करून ड्रोनचा जो पंप आहे त्या पंपामध्ये ते औषध ओतण्याचं काम चालू आहे. पंपाने जर आपल्याला फवारणी करायची असेल तर पाणी अधिक लागते, परंतु फक्त 10 ते 12 लिटर पाण्यामध्ये अर्धा ते पाऊण एकरची फवारणी या ड्रोनने केली जाते. आणि या ड्रोनला प्रेशर असल्या कारणाने सर्व औषध बरोबर ती पिकावरती जाऊन बसते आणि लष्कर अळीचा जो प्रादुर्भाव आपल्या मकावरती झालेला आहे ती अळी पूर्णपणे नष्ट करण्यास या फवारणीने मदत होते. ड्रोन चालू केल्यानंतर ड्रोनमध्ये GPS असतो, त्यामुळे आपल्या शेतामधील फक्त त्या पिकावरतीच फवारणी होते. इतर बांधावरती किंवा इतर तुमचं दुसरं धान्य कडेला असेल तर त्याच्यावरती अजिबात फवारणी होत नाही. त्यामुळे ड्रोनमध्ये फवारणी करण्याची अचूकता असते. ड्रोनने फवारणी करण्यासाठी थोडे पैसे जातात, परंतु पैशापेक्षा आपले आरोग्य अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे हा धोका शेतकरी मित्रांनो आपण पत्करू नये. कारण असे अनेक ठिकाणी झालेले आहे. उंच मकावरती फवारणी केल्यामुळे आपल्या नाकाद्वारे तोंडाद्वारे ते औषध आपल्या शरीरामध्ये जाते आणि त्याचा प्रादुर्भाव आपल्यावर होतो आणि शरीरावरती त्याचे परिणाम आपल्याला दिसून येतात. म्हणून ड्रोनच्या सहाय्याने उंच मकाईला फवारणी करणे हे खूप चांगले आहे, कारण आपले शरीर अत्यंत महत्त्वाचे आहे. ड्रोनला 1 एकर फवारणी करण्यासाठी 700 रुपये लागतात. जास्त पैसे लागत नाहीत आणि फवारणीसुद्धा चांगल्या प्रकारे होते व मकाचे पीक आपल्याला उत्तम प्रकारे प्राप्त होऊ शकते. मका हे पीक पशुखाद्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. मुरघासासाठी मका वापरले जाते किंवा मकाचे उत्पादन घेतल्यानंतर मकेपासून पशुखाद्य तयार केले जाते. त्यासाठी अलीकडच्या काळामध्ये मका या पिकाचे जास्त उत्पादन घेतले जाते. परंतु वातावरणामुळे लष्कर अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावरती मक्यावरती होतो. पूर्वी एका फवारणीमध्ये सुद्धा हा लष्कर अळीचा जो प्रभाव आहे तो पूर्णपणे नष्ट होत होता, परंतु अलीकडच्या कालखंडामध्ये वातावरणामध्ये बदल झाल्यामुळे एका फवारणीमध्ये पूर्णपणे अळीचा प्रादुर्भाव संपुष्टात येत नाही. म्हणून पूर्णपणे जर आपल्याला लष्कर अळीचे नियंत्रण करायचे असेल तर मकेला 2 वेळेस कीटकनाशकाची फवारणी करणे हे अत्यंत महत्त्वाचे असते. मका लहान असताना आपण पंपाच्या सहाय्याने फवारणी करू शकता, परंतु उंच मोठी मका झाल्यानंतर पंपाच्या सहाय्याने फवारणी करता येत नाही. ती फवारणी व्यवस्थित होत नाही, त्यामध्ये अचूकता नसते आणि ती अचूकता मात्र या ड्रोनच्या सहाय्याने साधली जाते आणि पूर्णपणे लष्कर अळीचे नियंत्रण होते. आपल्या गावामध्ये किंवा आसपासच्या गावामध्ये जर ड्रोनच्या सहाय्याने फवारणी करत असाल तर निश्चित आपण याचा वापर आपल्या शेतामध्ये करू शकता आणि लष्कर अळी जी आहे याच्यावरती आपण नियंत्रण प्राप्त करू शकतो आणि मक्याचे भरघोस उत्पादन आपल्याला मिळत असते. तर आपल्याला ही ड्रोनच्या सहाय्याने केलेली मक्याची फवारणी कशी वाटली, योग्य आहे की अयोग्य आहे,
आपलं मत आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि जर तुम्हाला हे योग्य वाटत असेल तर आपण सुद्धा या ड्रोनच्या सहाय्याने मक्याची फवारणी किंवा इतर उंच कोणतीही पिकं असतील तर त्याची फवारणी आपण करू शकतो. जास्त क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही फवारणी अत्यंत उपयुक्त आहे, कारण याला पाणीही कमी लागते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही फवारणी अचूक होत असल्याने कीड नियंत्रण चांगल्या प्रकारे होते. तुम्ही जर पंपाच्या सहाय्याने गडी लावून फवारणी करत असाल तर ती फवारणी आपल्याला महागात पडते, कारण 50 ते 60 रुपये एका पंपाला फवारणी घेतली जाते. परंतु एका एकरामध्ये 700 रुपयामध्ये आपण ही पूर्ण फवारणी शेतामध्ये करू शकतो. आणि याला प्रेशर असल्यामुळं हे अगदी मुळापर्यंत म्हणजे जो मक्याचा पोगा आहे त्या पोग्यामध्ये औषध जातं आणि आतमध्ये असणाऱ्या आळीला ते मारून टाकतं. तर आमचा हा आधुनिक प्रकारे केलेला प्रयोग आपल्याला कसा वाटला हे नक्की आम्हाला कळवा. धन्यवाद.